तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा 2 दिवस झाला आमच्याकडे लाईट नाही आणि एवढी अपदा चालली का नाही लाईटीची, कारण 2 दिवस झालं लाईट नसल्यामुळे धारा गुरांचं पाणी दाखवणं सगळं बघा असं करावं लागतं। या बादल्या उचलावा लागते त्याला। आईचं झालं आमच्या इकडे शेरड बांधून काम आणि आईनं का एवढं पटांगात झाडलंय आता सारं खडं। आता दिवसभर ट्रॅक्टर गुर तिकडं तिकडं झाडाखाली न्यायची म्हणल्यावर ट्रॅक्टर फिरते आता दिवसात एकदा दोनदा आणि सारखं ही दारात खडं बुद असतात। आईला आमच्या रोज संध्याकाळी काम लागतंय झाडून काढायचं। मग तर इकडं चाललंय पाणी दाखवायचं आमच्या गौरव दादांचं आणि लाईटीनं तर बघा असं 2 दिवस झाले अशी चेष्टा लावली का नाही, अक्षरशः वैताग घेऊन गेला ह्या लाईटीचा। आणि बघा पाखरांचा थवा या टायमाला बघा संध्याकाळचं कशी पाखरांचा थवा गेला आणि वातावरण बघा कसलं भारी झालंय। तर म्हणलं चला एक छोटासाच व्हिडिओ बनवा, कसा वाटतोय ते नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर ह्या लाईटीनं असा वैताग आलाय का नाही, बिलाला मात्र महिना भरायच्या आधी 2 दिवस येते ती बिल द्या करून आणि 2-2 3-3 दिवस अशा लाईटी सोडत नाही ती। आणि काय मरायचं का माणसाने असं एवढं धारा ही कशा काढावा त्या काय करावा लय अवघड झाले। हा पावती फणणार वय काय खरं असतं रे त्यांचं पावती फणणारांचं? कशाच्या 3 वस्तू त्याला पैसे तेवढं भरावं लागतात। होय तर ह्या कुंड्या आपल्या आहेत का नाही, तर बरेच वर्ष झालं बरं का आता ह्या कुंड्यांना, साधारणतः 9-10 वर्ष झालं असेल ह्या कुंड्या आणलेल्या सगळ्या। ह्या का असे शिल्लक आता राहिले ते शिल्लक बी आणून ठेवावं लागते त्या। तर आपल्याला एका दादांची कमेंट होती की ह्या कुंड्या तुम्ही कुठून आणल्यात, केवढ्याला आणल्यात, केवढ्याला बसल्यात? तर हे कुंड्या आपल्याला बसल्या होत्या बघा 6-7 वर्षापूर्वी बसल्या होत्या 300 रुपयाला। आता सध्याच काय रेट आहे तर काय माहित नाही। आमच्या गौरव दादात झालं इकडे पाणी दाखवून आणि आमच्या गाया एवढ्या चाबऱ्या येत्या का नाही, बघा इकडे पाईप आहे, त्यांना रोज सवय हाय व्हालाचं ताजं पाणी प्यायची। आज एवढा नकरा करते ते का नाही, पाणी त्यांना ह्या काय टाकीचं पाणी आज पाचतोय तर आज टाकीचं पाणी पिण्यात आहे का नाही। बघा आमची गौरी तर कशी बघते बघितलं का। तर गौरीनं तर पाणीच पिनाय आज, काली पिली जरा आणि हे कल्याणी पण पाणी पिले नाही का, तिचा टप तसाच आहे। तर काय करावं आता, या लाईटीनं चांगली चेष्टा लावली आज 2 दिवस झालं हाय का नाही गाय। 2 दिवस झालं लाईट सोडा ना ती आपल्याला। इकडे आमच्या अप्सरा चरते ते तर सकाळी विकल्या बघा 4 कोंबड्या विकल्या ते 500 रुपयाने। तर तुम्हाला दाखवते आपल्या कोंबड्या कशा येते ती। आणि आता जेवढ्या विकायच्या होत्या तेवढ्या विकल्यात बरं का। आता सध्या तर स्टॉक कमीच आहे, पण ज्यावेळेस आता बारक्यातली मोठी होत्या ना त्यावेळेस मग मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून हे बघा अशा कोंबड्या येत्या आपल्या प्युअर सगळ्या अशा गावरान येत्या आणि कलरफुल येत्या अनेक पाहिजे तसं कलर आहेत, काळ्या पिवळ्या आणि अशा तांबूस कलरच्या राखाडी कलर मध्ये अशा आहेत। हे बघा थोड्या पांढऱ्यात कलर मध्ये पिवळ्या जरत परत का ती तशी राखाडी मध्ये बघा हे का। तर अशा कोंबड्या येत्या मिक्सिंग आणि चांगलं म्हणजे 500 रुपयाने सकाळी विकल्यात बघा 4। आणि आता हो का ह्याच्यात स्टॉक आहे, आता जोपर्यंत ही मोठा होत नाही ना तोपर्यंत आता विक्रीसाठी नाहीत आपल्याकडं। हे बघा ह्या तर आता एवढी आहे ती, साधारणतः एक 50 किलो राहिल्यात बघा आता। इकडं पण आहे ते तुम्हाला दाखवते आता अशी झाली ती। हे बघा कुठं बसली ती बघितलं का ड्रुकुल्यात। हे बघा हे काय ह्याच्यात अशी आहे ती। तर आता ह्यांना अजून बराच टाइम आहे विकायला। अशा राखाडी आहेत हे बघितलं का, हे का कशा दिसते ते। तर अशा आहेत, पण आता सध्या विक्रीसाठी आपल्याकडे एक पण कोंबडी नाही, कारण आता जेवढ्या विकायच्या होत्या तेवढ्या विकल्या ते आणि बारका स्टॉक जेव्हा येईल का नाही तेव्हाच मग आता आपण विकणार आहे। जोपर्यंत बारक्या आता मोठी होत नाहीत ना तोपर्यंत साधारणतः 2-2.5 महिन्यात आपल्याकडं विक्रीसाठी मालच नाही, म्हणजे कोंबड्याच नाहीत आता।
तर असू द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना.